श्री शिवलीलामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जय किशोर चंद्रशेखर उर्विधरांद्रानंदिनी वरा भुजंग भूषणा सप्तकरणेत्रा लीला विचित्रा तुझ्या भानुकोटी तेजा परिमिता विश्वव्यापका विश्वनाथा रमाधव प्रिया भूताधिपती अनंता अमृतमूर्ती विश्वपदे परमानंदा पंचवक्त्रा परात्परा पंचदशनेत्रा परम पावना पायफेनगात्रा परम मंगला परब्रह्मा मंदस्मितवदन दयाळा षष्ठ अध्यायी निर्मळा सीमंतिन्याख्यान लीळा स्नेहाळा तू बदलासी श्रीधर मुख निमित्त करुणा तोची वदसी आपले गुण व्यासे रूपे स्थापन रसिक पुराण सांगविसी ऐसा एकता दयाळ वदिता झाला श्री गोपाळ विदर्भ नगरी एक सुशीला वेदमित्र नामे द्विज होता तो वेदशास्त्र संपन्न त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण वेदमित्रा सपुत्र सकुन सुमेधा नामे झाला सारस्वत सुत सोमवंत वयता मित्र अत्यंत दशग्रंथी ज्ञान बहुत मुखोद्गत पुराणे संहिता ब्राह्मण छंद निघंत शिक्षा जाना ज्योतिष कल्प व्याकरण निरुक्त पूर्ण दशग्रंथ हे ऐसा विद्याभ्यास करिता 16 वर्षे झाली तथा दोघांची पिते म्हणते आता भेटा नृपनाथा विदर्भासी विद्या दावणी अद्भुत मिळवावे द्रव्य बहुत मग वधून पाहू यथार्थ लग्न करू तुमची यावरी ते ऋषीपुत्र विदर्भरायसी भेटले सतर विद्याधनाचे भांडार उघडो निदाविधी नृपश्रेष्ठा विद्या पाहतं तोषला राव परी विनोद मांडला अनुभव अभिनव म्हणे मी एक सांगेन भाव धरा तुम्ही दोघेही नैषध पुरुषा नृपनाथ त्याची पत्नी सीमंतिनी विख्यात मृत्युंजय ब्रडाने प्रत्यय दंपती पूजा करीव तरी एका पुरुष एक नित्यंबनी होऊन जावे एक क्षणी दिव्या अलंकार दिवत जन धनी पूजी तुम्हा कारणे ते तो नियावे परतन मग मी हि देईन यतश्रुताना माता पिता गुरु गुरु नृपोजन कदा मन करू नये तरी तव बोलते झाले किशोरो हे अनुचित कर्मानिंद फार पुरुषा स्त्रीवेश एकदा साचार सचल स्नान करावे पुरुषा नारी वेश एकदा पाहणार जादी अधपाता वेश घेणार हे तत्वा जन्मोजन्मी स्त्री होया इह परत्री कर्म अनुचित तेचे शास्त्र बोलत त्याही वरी आम्ही विद्यावंत धन अमित मिळवू आमची विद्या लक्ष्मी सतेचे तोषू अवनीची पूजा आमचे नमुनी चरमनांबोज धनदेती प्रार्थनीय पंडिताची विद्यामय सद्गुणी विदेशी अकाळ फळदायिनी कामधेनु विद्या सांडून निंद्य कर्म न करू कदा माता पित्याहून विद्या गळी संकटी प्रवासी प्रतिपाळी गुरु जय गुरु मावली प्रभू सगळे जोडिती कर विद्याहीन तो पाषाण एकाचे त्याचे मृत्यू तशत मूर्ख त्याची ने पाहावे मूर्ख जननी शर्थ श्रमविली राव म्हणे दोघांना लागून माझे मान्य करावे एवढे वचन परम संकटे पडले जाणून वश म्हणती ते राय वसले अलंकार आणून एकच श्रीवेश देऊन सोमवार यमिनी जाऊन पूजा समय पाताल ते जे सकळ प्रमादांचे ईश्वरे जेची प्रतिमा नाही कुंभिनीवरी जिस दे कोणी नृत्य करी पंचवदनारे प्रीतीने रंभा उर्वशी चातुर्यखानी पदेल जपावती जिस देखोने रेणुका जाने श्रीकृष्ण भगिनी उपमा शोभे जेसी तिने हे दंपती देखुने कृत्रिम जानो हसे मनी परी भावार्थ धरुणी चतुर्यखानी हर भवानी मनोनी पूजित अलंकार वस्त्रे यथेष्टम धन षड्रजान्य तिथे शुभोजन शिव गौरी म्हणून नमस्कार करुणी बोळविली जाता ग्रामपंथ लक्षणे पुढे भ्रातर मागे कामिनी नाना विकार ज्येष्ठ भाषण करुणी देते असे म्हणे आहे एकांत मन वृक्ष लागले निबिड सगनांनी कामाने करून गेले हाणून प्राणपदे तुवा वर्षोनी सुरत मेदाम शीतळ करी ममंग मी नितंबिनी झाले अभंग जवळी पाही येऊन या तो म्हणे का ज्येष्ठा करीसे विशेष फेडी वस्त्र होय पुरुष म्हणून विनोद करी हसमसत हसती लोक मार्गंजे तव ते कामे होनी वर्षित मेदिनी वरी अंग टाकित म्हणे प्राणात धावे त्वरित करे शांत कामनळ हा तव हा परतुनी आला सवेग का म्हणे काय नसते मांडले सोंग तुम्ही आम्ही गर्भोधनी संग ब्रह्मचारी विद्यारथ होय येरी मये बोलसी काय माझे होय चैवोनी पाही गेली पुरुषत्व लवलाय भोगी म्हणजे येथे मजा आता हाती धरुणी तैसे आडमार्गाने एकांतासे वृक्ष लागले गगनासे पल्लव भूमीसे उतरले शाल तमाला देवदार अम्रगदंबादी नाना त्वरवर त्या वनी निवणी सत्वर म्हणे शंका सांड सर्व मी स्त्री तो भ्रातर निर्धार नाही ते दुसरा विचारतो म्हणे हाय नगडे साचार तुम्ही आम्ही गुरुबंधू पडेल सगळं त्याचे काय ह्याची फळ रात्र साधारण सुकृत निर्मळ विचार करून पाहे गाय जसे श्रीवरी तारुण्य परमनिर्ल जय गांतवने मिठी गाली गाळता वनम देत चुंबन बळेचे घेऊन या त्याचा हात पर म्हणे भयद्रम पाहे कमंडलवत तो तव तो जोड करणे मागे सरदा नसता अनर्थ करू नको धन्य दिते पुरुष जनी परेशित एकांती येऊन ईश्वर रूप शृंगार चतुर्धरुणी पदार्थ नमन चळेना वृत्तीसे नवे देकार तो नवे नरग नव्हे केवळ शंकर त्यापासी तीर्थ समग्र येऊन राधे सेवी सिंचन रहित गौरवानी द्रव्यकडे देखील नयने परता जय सांडवणे तरी तो शंकर निर्धारे सत्यवचने कर्मरत
सत्कर्मरत निगममध्ये मुकुद्गत इतके असणे लीन गर्वरहित दरित शंकर निर्धारे मी आपण देखतावर मकोड काढून निंदक विंदिती भगवान परिंखेदरहित आनंद घन तरी तो शंकर निर्धारे दुसऱ्यांचे कुट दोष गुण देगे ऐके जरी अनुदिन परिणमुखासा आणि गेल्या प्राण तरी तो शंकर निर्धारे दिसे श्री पुरुष भावजानम गुरुरूप पाहे चर संप्रदान सांगे आपले सुकृत तपदानम तरी तो शंकर निर्धारे पहिले मूर्ख हा पंडित निवडू संपाहता कीर्ती वाढवावी नावडे म्हणत तरी तो शंकर निर्धारे अभ्यासल्याने मिरविले एकादशी करावे नाही ह्या नाहीच हे तर कोणा संख्येनं नावडे एकांत तरी तो शंकर निर्धारे वरुणे गेल्या चतुर्थी समाधी अखंड गेली भ्रांती सर्व बडली अजय करी खंती तर तो शंकर निर्धारे श्रीधरमणी श्री ब्रह्मानंद परमहंस त्यांचे पदी पदगणी शशम ऊन या राहावे सर्वदा वेद मित्रपुत्र साधु परम धैर्य शस्त्रे उठून काम म्हणे ग्रामसचा राजा उत्तम विचार करू या गोष्टींचा ऐसे प्रबोधवनी सरस्वतपत्र श्री वर्षम श्री रूपे सदना अनिल सत्वर श्रुत केला समाचार गदगदार्थ राजम सरस्वती मंडला अनर्थ रायाजवळ याला लक्ष तळी भेटत म्हणे हात केला गादा हाती करणे तोजवरी वेदशास्त्र संपन्न एवढंच पुत्र माझा लागणार रे तो निराश केला पूर्ण काळे वदन झाले विदर्भ अवगत मुख पाहता म्हणे कृत्रिम केवी झाले जाते सेवा माया परमाद्भुत अकडते करत होते राय मिळून सर्व प्रमाणे म्हणे करा राजा अनुषण द्यावी पुरुषद्वारा तरीच धन्य होईन मी प्रमाण ईश्वरी कळामचंड पार्टी गोपाळ विदर्भ राव देवी वेळे आदरात झाला देवी ते हन मंडली दुर्धराव सप्तजन्य राहार देवी प्रसन्न झाली सतर म्हणे माग बर विदर्भ म्हणे हा समूह श्रीवेश पुन्हा करी पुरुषत्व म्हणे देवी म्हणे गोष्टी निशेष हगनाकडे सहसा कालत्राई निसिमसिमंती निवृत्त सडगुण खाणे परमभक्त माझे नितीचे करतात नमोडे सर्व सहसाहिम नया सरस्वताचे दिव्यानंदन होली सत्यपेदवारणी ईस समेतवर जाणे लग्न करून देवीचे आज्ञाकरण तसे दिले लग्न करण दिले लग्न करण अंबिकेच्या वचने जाणे पुत्र झाला धन्य संबंधी निश्चित भक्ती उपमान आहे त्रिजगत जिशे करतो हेमोदे वरुण शुके सर्वदा शुकसतमणे एका सावधान नगर एक ब्राह्मण अत्यंत विष्णुमद नाम मदन शृंगार सदगंध माल्यप्रिय मिग्ला विष विकततिशी झाला सदाव्रतम सांडोनी कदर ब्रह्मकर्म समस्त माता पिता त्यागिली धर्मपत्नी टाकून तुराचारी तिच्या घरी निवास करी मध्य माणसरहित होरात्री काम करत मी लोळत कराव्या जगत तर आपणाची नवदार शंकर ऋषभायाम योगेश्वर होऊन युजरे महिवरी आपले याचे निर्वाण भक्त सांगे संकट त्यांचे संकट दुःख निवारित पिंगलीच्या सदना अकस्मात बरोबर संवादला तो शोगेंद्र हृदय दृष्टी कोण दोघे धामते धरती चरण षोडश उपचार भजन सप्रेम प्रस्तावना करीत देव शुष्क उपवास दीप्त वेगद स्निग्ध चतुर्विध उत्तम स्वाद भोजन देवनी बहुविध अलंकार वस्त्रे दिले करून या दिविशेष निजविल दोष योगी राजा तळहा ते मेरत दितो के चरणाभोजन सुपर्णा अग्रजोदय उदयतो एवं निशाक्रमण शोयोगी पवलांतरतान दोघे ही म्हणते रमण दर्शन देऊन दर्शन गेला मग पिंगळा आणि मात्र कालांतरे पावली मरण परे घाटी सोते पुण्य शिवयोगी पूजनाचे दशरणवदेश संरूपते वज्र बहुमानामी विशेष कीर्ती त्याची पटराणे नामी सुमती जी विधी माहिती नळाची तो मरण मदन नामी ब्राह्मण तिच्या घरी राहिला जाऊन श्रीमंतीची कन्या होऊन पिंगळा वेश जन्मली कीर्ती मारणी तिचे नाव गोळे कथा एक अभिनव इकडे सुमतीची पोटी भूदेव मदन गर्भ असता तिच्या सवती होत्या अपराधी ही पटराणी वीस होईल पत्र ही विष दुर्धर गर्भिणी असता घातले तिचे तात्काळ मृत्यू परी रोग लागला झाले प्रसिद्ध विषय अंगावरी फाटले बोध बाळकासहित जननीच्या शिक्षते पडली झाले व्रणपूरक्त पोगळे रात्रांदिन राय भूत वैद्य आणून औषधी देतात रात्रंदिवस रडेवाळ समती राणी शोकविवाळ मृत्यूहीन वेतन सबळ बरी नवीचे सर्वता एकरू करून सदा करी रुदन रायसे निद्रा लागे रात्रंदिन कंडाळाला मग रात्री कारण घोर कारणी सोडली जेथे मनुष्यजन ही दर्शन वसती व्याघ्र सर्वदारुण सुमती बाळ कडे घेऊन सव्य हिंडते कंटकपासून रुदती चरणी मूर्छा पडे येऊन मूर्छा येऊन पडे धरणी आक्रांती पडे निरडे पर्याने मिळे पाणी वरणी गुरणी अंग तिडके म्हणे जगदात मन कैलासपती जगदंत्या ब्रह्मानंद मूर्ती भक्तांकित वज्रपंजर तुझी कीर्ती सदासगाती निगमागम जय जय त्रिदशम त्रिनेत्रा जगदंकुर कंदा जगत्रा अज अजित भय भेनगात्रा जन्म यात्रा सगळेका नदी सिद्ध अपरिमित माझ्या चालका षडगुण करता विश्वापका जगोनतिता धावात जगद्गुरु ऐसा दावा करता समते वणीन विषय व्याघ्र गरजते परमपैविध होऊन निजते बाळाचे दीक्षिते पडे श्रावण हरित नाही येऊन वणी सांडले उर्वी घर भरतन की वीर स्नुषाम घोर कारण पती वियोगी विषयी जैसे सुमतीची करुणा कोण पशुपक्ष करी रुदनम धरणी घडतांबर जेवण द्विज पक्षी छाया करतात जंचू कडून जळून बाळावरी संपत्ती जेते वेळे एक मधुर सारणी स्नेहाळ मुखी घरणी दोषवते मन गाई सोयपुच्च करुणी वारा घालते क्षणी असो यावरी ते राजपत्नी हिंडता अपर भरतले शोभार आणि घेऊन पंथी जाता देगोनैनी देगे नैनी त्याची असंख्य करुणी वैशनगर पातळी देतील अधिपती वेशसाचार त्यांचे नाव उद्माकर परम सौभाग्य उदाहरण नक्षकाना वस्तूंचा तेने सुमतीचा सर्व वर्तमान पुसले कोटले कोणम
तिने ध्येयवरतली म्हणून श्रोते केले ते ते ऐकून पद्माकर त्याचे अश्रुधारा सुश्रवती नेत्रं श्वासोच्छ्वासं घट्टाकुन घोरगतकर्म गतिमदसे भावज्रवोच वटरणे पतिव्रतवनिच स्वामी अनाथपरिधिन्यवने दिनवदनाली ते मग पद्माकर म्हणे सुमती तू माझ्या धर्मगताने ते शेजरे घर देवने होरात्री पराश्रमकारीमध्येचा भौतवैद्य आनंदित झाला रसाने करून गेली बोध अधिक तुझी जाचती मग सुमती म्हणे दाता श्रीशंकर वेदना होत गमनस हे वेद बरे नये होय कल्पंते असो पुढे आता काय होता कठीण होईल राजपुत्राचा प्राण शोक सुमती करे शोक करे निर्मदन म्हणे रत्न गेले की माझे पद्माकर शांत विभोधाच्या रीती नगर जन मिळाले भोवती तो निशांती उग एक बसते देश योगी वारा देते जैसे दुर्बळांचे सदन शोधित दुर्बळांचे सदन शोधित चिंतामणी अकस्मात शोधने प्राण जोता तो जो जात तंत शुराब्दी पुढे धाविनेला पद्माकरी धरली चरण पूजला दिवसने बैसवणी यावरी सुमती प्रति ती दिव्य निरूपण यावरी सुमती प्रतिदिव्य निरूपण शोकी सांगता झाला म्हणणे वस्ते सुमती ऐका कोरडाची करते शोक तुझे परजन म्हणजे पतिपुत्र बंधुजनक कोठे आहे ते सांग पाहिले आली 84 लक्ष योनी फिरत तेजी स्वर सुजन सोयरे आपत आली कोठे न गेले कोठे तरी ते सांग मज पाहिजे होता हा तू नाना योनी भ्रमसी पुढे किती फेरे भोगली तिचे शोधून भाई मानसी कारडची विचारी जरी जरा विजाच्यावरणी त्या कोळा नामे माने गुडाभिमाने नसती प्राणी परी मुळी आपण आलो कोठून हा ते विचारून पाहते तर पुत्र आणि कोठे ना कोणी गेला परंतु पावन हे तू आणि हे अवघे जण जाती खोटे कवन्या देहा आत्मशिव शाश्वत सिच्युएशन मगर नाशिवंत दीक्षण एकांत शोक व्यर्थ काव कर्ज विचारे आत्मा विनाश शाश्वत तो नवी कोणाचा बंधू सुत शरीराकारणे शोक कर सत्य तरी पाडले प्रेत तुझं पडे जळी उठती तरंग पार समींची पुटती क्षणभंगुर मृग जळचे मिथ्याम समग्र तरी बुडबुडे कैसेनी चित्रेंच्या वृक्षछायी बैसले कोण शिद्राग्नीने कोणते नेते झाले दहन ते गंगा लिहिली समेत ही तुम्ही न पोहनम वाहुनी गेला तेथे वंद्य सुदे द्रव्य नानुनी भीष्म कन्या मारुती देवनी गंधर्व नगरी वराडी नेवनी लग्न कोणी लाविले रळीयाचा मंडप शिवणी शकता दोरे बांधिला ओळून शुक्ती कारजचे पात्र करुण ख पुष्पे कोणी भरिले कासवींचे घालून गुरुतजळींचे मीन पातळ ती पोत ते चरणी उपरे बांधून नाचत जन्मांत पाहत बैसले करण्यांची कुंडले हिरोणी हरी चित्रेचे चोर आणले घेऊन हा प्रपंच लटिका मिळवून तो साच कायचा जाणावा मुळीच हे शाश्वत त्याचा शोक करण्याकरता क्लेश तरुणचे अज्ञान समस्त शरीर हे उद्भवले सकल रोगांचे भांडार कृमी कीटकांचे माहेर की बापाचा समुद्र की अंबर भ्रांतींचे मूत्र श्लेष्म रक्त अस्थिंची मुळी चर्मवेष्टित मातेचा बेटाळ पितृ अपवित्र मते मुळीचे हे शरीर अपवित्र ते भिन्नी ते पशुमूत्रे झाले पवित्र शूरे मूर्धजे दिले समग्र इतके पावन केवी होय शरण जातीच्या दिशका प्रति तरी प्राणी कैसे ते अल्पकोटी वेरे घेते मुग्ध होती कधी हे सुमती तू सांगे सत्वर जन्मजन्मांची कोटे आहे व्रत हा माया पुर सावध सत्वर होई काचे सगळे मागतात वाणी घरे बांधले गद्र कोणी पाचवाचे आणि याचा भरवसा नाही जाण घे दाद लागेल नकळ नक्की वस्त्र झाले चरण बंद जाता गे हे मिते हे जसे रोग जळगे स्वप्नीचे राजडी सळ्या हा प्राणी बाबा पी सकळ धान्य पुत्र पक्षी इच्छिते गे माझे कष्ट मिळाले कोटणे बिघडले देशी स्त्री पुरुष बोली खेळच मुळे असत्य सत्य नव्हे वृक्षावरे पक्षी येते किती बसते किती वळते आणि काय दरवर जाते अपत्यम त्याची जाण पंथी वृक्षदळी पाहिजे वृक्ष नसरडी उठणी जातात सोयरे बंधू आपते त्याचे जाण निर्धारे माया प्रपंच वृक्ष जीवश हे वैसले पक्षी जीव सावधान सरसाक्षी जीव पक्षी विषय वळे ती पक्षिदांचा भूलवून गेला बापना मिसळून ऐसे अपरिमित जीव भ्रष्टून जन्मवरण भोगती त्या माझे एखादा पण सद्गुरुची शरण रे गता मग शिव होणे बचत शिवा लागे आदरे ऐसे एखादा दिव्य निरूपण जन्मकार समती ओठवणं अष्टभवताटनमध्ये चरण दयाचे म्हणे एवढे तुझं ज्ञान एवढे तुझे ज्ञान काय एकरम केली सोयीची करून तू साक्षात मारवण भक्त रक्षण धावलाचे मग मृत्युंजय मंत्र राजवेगी मध्येच सांगे शिवयोगी मंत्रण भस्म लावित अंगी व्यथा रहित झाली ते ब्रह्मा वृषोनी वाहिले दिवशरी जाय तिचे झाले मृत्युंजय भस्म झाले बाळ ओढले तत्काळ मरण व्यथा जाऊन सकाळ बत्तीस लक्षणी झाला बाळ मग शिवध्यान उपासना निर्मळ समिती बाळ उपदेशले परिस्थिती घडता पूर्ण लोक तत्काळ होय सुवर्ण तैसे दोघे दिव्य रूपम जाण होते झाले ते काळे आश्चर्य करते पद्मकर म्हणे धन्य गुरु धन्य मात्र काळा मृत्यू वया पार त्यापासून रक्ष गुरुनाथ गुरु चरण सरत संत त्यासन कैची बहुबाद धन्य भाग्यस नाही मरत भेद वेद वारडी वाळ चरणावरी घालवणी समधी लागे सुप्रमचरणे म्हणे सद्गुरु तुझ वर्ण शरीर सांडणे हे माझे या शरीराच्या पार्धक करण तुझ्या वधू चरण तरी नवीन उत्तीर्ण उपकार तुझे गुरुमूर्ती मग शिवयोगी बोलता वैराग्य ऐश्वर्यात बदल तुझी अपद्रहित होईल प्राप्त राज्य तुझे करेल हा त्रिभुवनी होईल कीर्ती निज राज्य पावेल पुढते भद्रही नाम निश्चिते याच्या ठेवले मी जाणं थोर होय भद्रही वळता रमी त्याची काळ
मृत्युंजय मंत्र जपन त्रिकाळ निष्ठा धोरणी करीत हा राजपुत्र निजित हो लोकांत प्रगुण निधिमात हा होईल विद्यमान चतुष्टी कळे प्रमेय ऐसे जोगी बोलून पावला तिथे चंद्रताना गुरुपदम भुजा आठवणे समधी सतत क्षण क्षण पद्माकराचे सुख अत्यंत जुने मम पुत्र होणं बहुत भद्राही त्याचे आवडतं सर्व पूर्वी ते लाड द्यायचा पद्माकरे संपत्ती व्यसन दोघांचे केले मेखलाबंधन दोघांचे भूषण समरून देईल संपन्न विदेशाचे ददेश वर्ष झाल्या गंभीर कर्म सुजळम माते सेवी सदाकाळ जवळ चिठ्ठी सादर पूर्व सुकृताचे पंधरा प्रकटला अकस्मात भद्रचमती भद्र धावत पाय हळद मुक्त केशी नाही चरण क्षरण केशव वसने केशवासने पुसन पूर्णम सुगंध भरित पूर्ण प्राणम स्नेहे तेजी लावेले वर करते प्रदक्षिणा दाडते वेष्ट करुणा षोडशोपचारी पूजन सोहळा करते जवन करते पुण्यमध्ये पत्रमध्ये यावरी भद्रविसेनेचे निधी शोभयोगी शिकवते श्रुती स्मृती पुराणोक्त धर्मनिधी वर्तत जाई माता पिता गुरु ठाई निष्ठा असोदेरे सर्वदम गो भूदेव प्रजापळन सरंभूती भावमरमन वर्णाश्रम स्वधर्मचरणम सहसायने सांडवे विचार केले वासने सहसन करावे अनक्रियम मागे पुढे पाहुणे शब्द बोलावा कुशलते काळ कोण मित्र किती कोण द्वेषी शत्रू किती आदाय काय खर्च किती भावे शक्ती विचारणीय माझे बळ किती काय शक्ती आपली सेवक किती कैसे वर्तते शक्य अपेक्षा देते भावे देवी विचारणी तिथे देवमित्रं स्वामी वेद अग्निहोत्र पशु कृषिण धन सर्वत्र द्यावा समाचार क्षण लेकरू भार्याती हरिदास सदन गृहवार्ता रोग विशेषम येथे उपेक्षम करता शेष हानी क्षणात होत पेम जे आपण ते गेले युद्धजन जापन जावीम तुझी बद्दल लक्षण माता पिता गुरुनिंद जाण प्राणंतिहीन करावीम वैश्वदेव समयतिथी आलिया त्यांचे नपसवी यती अन्न सर्वं बुद्धी द्यावे प्रत्यर्थ शिवाची या परोपकार करावा पूर्ण परवडन करावी जाणं गो करावे गो ब्राह्मण रक्षणं सत्यसुजान म्हणती दया निंदावाद टाकून सर्व देखील स्मरण तेच म्हणावे मौन शुभ सेवन तपतर परदारा आणि परदन्न पहावे हे न पहावे जे मला त्या करावे प्रीतिश्रवणं शिवपूजन यथाविधी स्नान जप होम अध्ययन पंचयज्ञ गोविप्र सेवन श्रवण मरण जिज्ञासा पूर्ण अनरस्य करावे सुरत निद्रा भोजन येसे आळसम असावनदिन दान सत्कर्म अभ्यास श्रवण आळसहितेने करावा कामपूर्णं धर्मपत्नीसी निषिद्ध जान पर्युषदेशी क्रोधे दंडावे शत्रुषी सहज विप्रांसी नमिजे द्वेषयांसी धरामद संत भक्तांसी नम्रता भेद संसर विपुंसी मत्सर प्रसिद्ध असावे निर्मत्सर धरांभूती दुर्जन सिदंभवा दाबीजे भल्यांचे पद्रजवंदीजे अहंकार पृथ्वीजिंकीजे निरहंकार द्विजासे मासा सावध स्मरणे पाणी सार्थकदाने करुणे पावनं देवात लययात्रागमने नित्यशिवधानी वैसावे पुराणश्रवणे श्रोत्रसादरं त्वचा संतालिंगनी स पवित्र सार्थकं शिवध्यानी नेत्र जीवे स्तोत्र वर्णावे शिव निर्मल्यवासं गेजुग्राही हे रीती चंद्रे राव भजने द्वेन अनतयाज्ञा देखोनी यदयवरी कृपागेचे ईश्वरी प्रेम संतासे मैत्री देवेश देवांचे द्वेषी त्यांची उपेक्षा करे युक्त निद्रा उत्तहारे मृगया कर परमनितीनं अतिविद्या अतिमैत्री अतिपुण्य अतिस्मृती उत्साह धैर्य ध्यान श्रुती वर्धमान असावी आपले वित्त आयुष्य गृह अक्षर मैथुन औषध सुकृत मंत्र दान मान अपमान हे सर्वत्र गुप्ता सविजाने जय नष्ट पापिष्ट शटम धूर्त पेशून तस्कर सार पतित चंचळ कपटी नास्तिक अनुरोध ग्रामांत समेत नसावे निंदक हरिहर भक्ती उच्चदक मद्यपानी लघुरुतल्पक मार्गग्नकृत धर्मलोपक त्यांचे दर्शन नसावे दारा धन आणि पत्र यांचे आसक्त असावे नसावे अनुमात्र अलिप्तपणे संसार करुणी आसक्त असावे बंधू सोयरे शशुर स्वजन यांचे स्नेह असावा साधारण फलता विषय देखोन आसक्ती देणे करावे रुद्राक्ष धारण मस्तकी कंठी दंडीत बगरभूषण गेली प्राण शिवपूजन सर्वदाहीन सांडावे शिव कवच सर्व गेले शिकवून शिवयोगी भस्मचर्चित सर्वरंगी शस्त्र सर्वादान होय काळ मृत्यूभयापासून मृत्युंजय मंत्र उपासना तथा मार्गग्न ब्रह्मग्न यांचे जीवी मारावे सोमवार व्रत शिवरात्र प्रदर्शन आचरावे शिव हरिकीर्तन निर्दोष सर्व सांडणे करावे महापर्वको योग श्राद्ध दिनी वेती पदवेद्र संक्रमण प्रवर्तावे मैथुनी ग्रहणी भजन करावे सत्पात्र देतात आनंद होय ईश्वरी वर्धमान अपात्र दानी परदरे पूर्ण शास्त्रप्रमाणे जाणे जैवते शास्त्रकरण करताना गुरुब्रह्मण मुख्य करावे श्रवण दान दिल्याचे पाळना करता पुण्य त्रिगुण होय पूज्याचे पूजन पूज्यतयाचा अपमान तेथे भय दुर्भिक्ष मरण होते जाण विचारे माडोई उडी घालणे महापुरुषाचे विग्रह करणे बलवंतांचे द्वंद्व बोल चालविणे हे द्वारे अनर्थाचे दाने शोभेत सदा हस्त कंकण मुद्रिका भार समस्त श्रवणी कुंडलिकाय श्रवण सार्थक
श्रावणेची ज्याची व्यायाम वाचा रसवंती भार्या रूपती सती अवधारयुक्तम संपत्ती सफळ जीवित जयाचे हे वेद आणि वचन सत्य हे वाचेसे असा विव्रत विद्यावत्र नीती अमित शुद्ध दानत्यम दीजे विपत्ती काळी धीरे धीरे गाती जयवंत वैखरी युद्ध माझे पराक्रम करी याचकांची वृष्टी न दावे ब्राह्मण मित्र विरुद्ध समितम तेचे भोजन उत्तम येतात गज दुरंग सहित पंत चालणे त्याचे श्रेष्ठ होय ज्या लिंगाचे नाही पूजन तेथे साक्षी पूजा करावी जाऊन अनर्थ प्रीती संस्कार जाण करावे द्यावं पुण्याचे पारण आहे ब्रह्मस्व एवढे विशेष मार्ग नाही कदा विष सत्संगमरात्र दिवस तुच्छ सूत्राचे त्या पुढे प्रतापेन भावे संतप्त परसौख्य हर्षभरित सद्वार्थम ऐकता सुख अत्यंत दोषी भक्त शिवाचा पाषाण नाम रत्नव्यर्थम चार रत्न आहेत प्रथित अन्न उदक सुभाषित औदार्य रत्न चौथे वर्म कोणाचे न बोलावे संत भक्तांचे आशीर्वाद घ्यावे अभाग्य होमाळम हेता स्वभावे स्वधर्म ध्रुवम ढळावा पूर्व विरोधी विशेषम त्याचा न धरावा विश्वासम गर्भी निवाळी गर्भासम देवी विव्रासी रक्षिका गुरु आणि सदाशिव त्याचे न करावे वेद भाग्य विद्या गर्भ सर्व सोडणी द्यावा जाण पाहणाराचे शोभा स्वरूपद पूर्ण स्वरूपाचे सद्गुणावरणम गुणाचे अलंकार ज्ञानाची भूषण क्षमाशांती कुलशील विद्याधन राज्य पदरूपम निवन या अष्टमधिकरण मन बोलून द्यावे ऐसा नाना परिशोगी बुद्धचा झाला भद्रावी हे नीतीने एकदम जगी सांगडे न पडे सर्वदा सातवा अध्याय गिरी काल्यास यावरी वास्तव्य करी उमाविलास पारायण प्रदक्षिण करते विशेष निर्दोष यश जोडे दया ही हा हिमाचल भक्ती भवानी कन्या वेळा तिसी वरुणी वैकंठवर शुश्रुगृहीस राहिला पुढील अध्याय कथा सुरस शिवयोगी कथा या करेल भद्राईस ब्रह्मानंद दिवस श्रवण करत विद्वजन भव गजविदारक मृगेंद्र श्रीधर वरद आनंद समुद्र तो शिव ब्रह्मानंद यतींद्र दुजो जगद्गुरु जगदात्मा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद प्राण ब्रह्मोत्तर खंड परिषद सज्जन खंड सप्तमोध्याय घोडा श्री साम्य सदाशिवर प्रणम शुभम भूतु हर हर महादेव।